एक महत्त्वाची बातमी समोर येते। शिवनिका ट्रस्टचे उपाध्यक्ष जितेंद्र शेळकेंचा अपघात झालाय। महत्त्वाची बातमी समोर, अपघातामध्ये जितेंद्र शेळके यांचं निधन झाल्याचं कळतंय। महत्त्वाची बातमी सध्या आपण पाहतोय। शिवनिका ट्रस्टचे उपाध्यक्ष हे जितेंद्र शेळके होते, त्यांचा अपघात झालाय। या अपघातात त्यांचा मृत्यू झाल्याची माहिती समोर येते। समृद्धी महामार्गावर भीषण अपघातात जितेंद्र शेळके यांचा मृत्यू झालाय। भोंदू अशोक खरातच्या शिवनिका ट्रस्टचे ते उपाध्यक्ष होते। अशोक खराचे निकटवर्ती असलेल्या जितेंद्र शेळकेंचा अपघाती मृत्यू झाल्याचं कळतंय। समृद्धी महामार्गावर भीषण अपघात झाला आणि या अपघातामध्ये जितेंद्र शेळके यांचा मृत्यू झाला। आणि अधिकचे अपडेट्स घेऊयात आमचे प्रतिनिधी जयेश सावंत यांच्याकडून। जयेश, महत्त्वाची बातमी आहे, जितेंद्र शेळकेंचा अपघाती मृत्यू झालेला आहे। नेमका अपघात कधी घडला, पोलिसांची काही अधिकची माहिती? थोड्या वेळापूर्वी जे आहे तर समृद्धी महामार्गावरती संभाजीनगरहून शिर्डीकडे येत असताना जे आहे तर डॉक्टर जितेंद्र शेळके यांच्या गाडीला अपघात झाला। ते जे कंटेनर आहे, समोरच्या कंटेनर खाली ती गाडी गेल्यानंतर हा अपघात झाल्याचं प्रथमदर्शी माहिती आहे। आणि या संदर्भात त्यांच्या सोबत त्यांचा मुलगा देखील होता, तो आता याच्यात जखमी आहे। आणि दुर्दैवाने या अपघातात भोंदू खरातच्या शिवनिका ट्रस्टचे जे उपाध्यक्ष म्हणून होते जितेंद्र शेळके यांचा मृत्यू झाल्याची माहिती जी आहे ते समोर आहे। शेळके यांचा शिर्डीमध्ये एक लॉन्च देखील आहे आणि त्यामध्ये खरातची भागीदारी असल्याचं बोललं जात होतं। मात्र खरात अटक झाल्यापासून जे आहेत जितेंद्र शेळके हे तणावामध्ये असल्याचं बोललं जात होतं। आणि आज हा जो अपघात घडला आहे त्या अपघाताने अनेक प्रश्नचिन्ह जे आहेत त्या या अपघातानंतर निर्माण झालेले आहेत। जयेश, खरं तर हे जितेंद्र शेळके शिवनिका ट्रस्टचे उपाध्यक्ष होते अशी माहिती समोर आली। त्यांची सुद्धा पोलिसांकडून चौकशी झाली होती का? यापूर्वी जे आहे तर शिवनिका ट्रस्टवरती उपाध्यक्ष म्हणून डॉक्टर जितेंद्र शेळके जे आहेत ही माहिती समोर आली होती। या संदर्भात बातमी देखील आपल्या जय महाराष्ट्र वाहिनीने जे आहेत प्रसिद्धी केली आणि त्यांची चौकशी जी आहे ती चौकशी सुरू होती। मात्र आज संभाजीनगरहून शिर्डीकडे येताना काही वेळापूर्वी जो आहे त्यांच्या गाडीला दुर्दैवी अपघात झाला, त्यामध्ये त्यांचा मृत्यू झालेला आहे। अपघातासंदर्भात पोलिसांनी काही अधिकची माहिती दिली आहे का? आता अद्याप अधिकृत कोणतीही प्रकारची माहिती पोलीस प्रशासनाकडून आलेली नाहीये। मात्र त्यांच्यासोबत त्यांचा जो मुलगा होता तो गंभीररीत्या जखमी झालेला आणि त्याला त्याच्यावर आता सध्याला एका खासगी रुग्णालयात उपचार सुरू आहेत। डॉक्टर जितेंद्र शेळके आणि अशोक खरात यांचे किती वर्षांपासून नेमके संबंध होते, त्या संदर्भातली काही माहिती? नाही, तपासामध्ये जे आहे ती माहिती अनेक वर्षांपासून जे भोंदू खरात आणि जितेंद्र शेळके यांचे संबंध होते आणि ते त्यांच्या शिवनिका अतिशय निकटवर्ती असल्यामुळं, भोंदूच्या निकटवर्ती असल्यामुळे त्यांना शिवनिका ट्रस्टच्या उपाध्यक्ष पदावरती घेतलं गेलं असं देखील बोललं जात आहे। पण अधिकृत जी आहे ती माहिती अद्याप आलेली नाही की किती वर्षांपासून होते हे संबंध। जितेंद्र शेळके हे नाशिकचेच होते का? ते नेमके शिवनिका ट्रस्टचे उपाध्यक्ष पण होते, मात्र नेमका त्यांचा दुसरा व्यवसाय काय होता, त्यांची वैयक्तिक माहिती समोर येते का? हे जे डॉक्टर शेळके जे आहे तर हे एक व्यावसायिक होते। शिर्डीमध्ये त्यांचा एक लॉन्स होता। शिर्डीमध्ये शिर्डीशी त्यांचा म्हणजे संबंध येतो आणि शिर्डीत एक व्यापारी म्हणून ते प्रसिद्ध देखील आहेत। मात्र शिवनिका ट्रस्टच्या माध्यमातून भोंदू खरातच्या संपर्कात असलेल्या जे जितेंद्र शेळके आहेत त्यांना त्यामुळे तिथं त्यांच्या संपर्कात गेल्यामुळे त्यांना त्या ठिकाणी शिवनिका ट्रस्टवर उपाध्यक्ष करण्यात आलं होतं। नक्की जयेश, आमच्यासोबत अशाच पद्धतीने जोडले राही। एक महत्त्वाची बातमी सध्या आपण पाहतोय, शिवनिका ट्रस्टचे उपाध्यक्ष असलेल्या डॉक्टर जितेंद्र शेळके यांचा अपघात झालेला आहे। महत्त्वाची बातमी सध्या समोर येते आणि अपघातामध्ये शेळकेंचा मृत्यू झाल्याचं कळतंय। जितेंद्र शेळके भोंदू अशोक खरातचे निकटवर्ती होते। समृद्धी महामार्गावर हा भीषण अपघात झाला। खराचे निकटवर्ती असलेल्या जितेंद्र शेळके यांचं निधन झाल्याचं कळतंय आणि यावर प्रतिक्रिया घेऊयात। सामाजिक कार्यकर्त्या अंजली दमानिया सध्या आपल्यासोबत जोडले गेलेले आहेत। अंजली ताई, आपण बघतोय की जितेंद्र शेळके यांचं अपघाती निधन झाले। गेल्या काही दिवसांपासून असं सातत्यानं म्हटलं जातं की खराचं सुद्धा एन्काउंटर केला जाईल, त्यामुळे आता या अपघाताभोवती सुद्धा एक संशय निर्माण होतो। नाही, नक्कीच संशय निर्माण होतोय, कारण मला तर ऍब्सोल्युटली शॉक वाटला। शेळके कसं आहे की 3 भाऊ आहे